नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे नंदिनीने वसू आणि रम्याला चॅलेंज केलेलं असतं की ती लवकरात लवकर आजींचा हार परत घेऊन येणार आणि जीवाच्या चेहऱ्यावरचं हरवलेलं हसूसुद्धा परत आणणार आणि जीवाला त्याचा मान सन्मानसुद्धा परत मिळवून देणार. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये नंदिनीचा विश्वास खरा ठरतो. नंदिनीला आजीचा हार परत मिळतो. कारण प्रेक्षकांनो, इथे आता पटवर्धन काकांनी त्यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी असल्यामुळे काही फोटोज त्यांनी छान असे काढलेले असतात आणि ते व्हॉट्सॲप स्टेटसला फोटो टाकलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी जेव्हा इथे पटवर्धन काकांच्या ॲनिव्हर्सरीचे फोटो बघते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो. कारण त्या फोटोमध्ये ती बघते पटवर्धन काकूंनी गळ्यामध्ये घातलेला हार हा दुसरा तिसरा कुठला नसून तो इथे जीवाच्या आजीचा हार असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, नंदिनीला समजलेलं असतं की हा हार दुसरा तिसरा कुणी नाही तर पटवर्धन काकाच्या मुलाने आपल्या आईसाठी खरेदी केलेला हार आहे. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता पटवर्धन काकांचा मुलगा त्यांना घेऊन रात्रीच्या फ्लाईटने ऑस्ट्रेलियाला जाणार असतो आणि त्याच दिवशी इथे आता योग्य वेळेवरती पोचत तिने पटवर्धन काकूंकडून तो हार खरेदी करून घेतलेला असतो. तिने त्यांच्या मुलाला रिक्वेस्ट केलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे नंदिनी जीवासाठी खूपच जास्त टेन्शनमध्ये आहे. जीवा सगळ्यात आधी इथे लोकांना खुश ठेवतो आणि नंतर स्वतः खुश राहतो. पण इथे तर त्याच्यामुळे घरातल्या लोकांच्या चेहऱ्यावरचं हसू निघून गेलंय. या गोष्टीमुळे तो जास्त हर्ट झालाय आणि त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचं हसूसुद्धा निघून गेलेलं आहे आणि ते आता नंदिनीला बघवत नसतं. नंदिनी म्हणत असते की नेहमी हसणारे खेळणारे जीवा, कविता करणारी जीवा कुठेतरी हरवलेत. ऑफिसमध्ये जाऊन मान मोडेपर्यंत काम करतायत. ते आपल्या चुकीचं जणू काही प्रायश्चित्त घेत आहेत आणि त्याला कुठेतरी मी सुद्धा जबाबदार आहे. तर प्रेक्षकांनो, तसं बघायला गेलं तर इथे भास्करने जीवाला फसवण्याचा प्रयत्न केला. जीवाने सुद्धा पेपर साईन करायच्या आधी नीट वाचले नाही. पण जीवाला प्यादं बनवण्याचं कारण काय? कारण का भास्करला नंदिनीकडून आपल्या मुलीचा बदला घ्यायचा होता आणि म्हणूनच भास्करने इथे नंदिनीचा आनंद निवास तिच्याकडून हिरावून घेण्यासाठी इथे जीवाला प्यादं बनवण्यात आलं होतं. इथे नंदिनीचा राग सगळा जीवावरती निघालेला असतो. इथे नंदिनीमुळे त्याच्या मुलीचं शनायाचं आणि पारचं लग्न झालेलं नसतं आणि त्यामुळे शनाया खूपच जास्त डिस्टर्ब झालेली असते आणि त्याचा बदला म्हणून भास्कर काकांनी जीवाला फसवलेलं असतं. पण या सगळ्यामध्ये नंदिनी सगळा दोष मात्र जीवाला देऊन मोकळी होते आणि जीवासुद्धा स्वतःलाच दोष देतोय आणि इथे नंदिनीच्या चेहऱ्यावरचं गेलेलं हसू परत आणण्यासाठी तो मात्र सगळ्यांच्या नजरेत पडतो. आपली जमीन विकतो, आजीचा हारसुद्धा विकतो, सगळ्या एफ-डीज मोडतो, पण इथे नंदिनीचा आनंद निवास तिला परत खरेदी करून देतो. या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांनो जरी घडल्या असल्या तरीसुद्धा आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातले सगळेजण जीवावरती रागवलेत. कारण सगळ्यांचा महत्त्वाचा विषय हाच असतो की आजीचा हार विकायची काही गरज नव्हती. कारण आजीने जाताना आशीर्वाद म्हणून जीवाला तो हार द्यायला सांगितला होता, जेणेकरून आजीची आठवण आणि आजीचा आशीर्वाद नेहमी जीवाकडे राहील. कारण जीवावरती आजीचं तेवढं प्रेम होतं आणि जीवाचं सुद्धा आपल्या आजीवरती प्रेम होतं. पण इथे आता जी म्हाताऱ्या माणसाची शेवटची आठवण असते ती मात्र जीवाने इथे व्यवहारासाठी विकलेली असते आणि ती गोष्ट इथे विक्रम काकांना अजिबात आवडत नाही. त्यांना असं वाटत असतं की परिस्थिती तुमच्या हातातून जर गेली होती तर एकदा माझ्याशी बोलला असतास, पारशी बोलला असतास तर काहीतरी तोडगा काढता आला असता. पण हे सगळं परस्पर करण्याची काही गरज नव्हती आणि ते सुद्धा आपल्या जवळच्या गोष्टी विकून किंवा गहाण ठेवून, असं विक्रम काकांना वाटत असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण नाराज झाल्यामुळे जीवासुद्धा नाराज असतो. तेव्हा नंदिनी त्याला हसवण्याचा, त्याची काळजी घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. पण तरीसुद्धा जीवा काही हसत बोलत नाही
आणि त्यानंतर प्रेक्षकांनो नंदिनी म्हणते की ठीक आहे, तुम्ही काही हसणार नाही ना, पण मी तुमच्या चेहऱ्यावरचं गेलेलं हसू परत आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मी तुमची बायको आहे. आणि आता नंदिनी 2.0 आता पुन्हा इथे ॲक्टिव्ह झालेली आहे. आणि प्रेक्षकांनो तिने आता ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीसुद्धा आजीचा हार मी परत घेऊन येणार. ज्याने कुणी खरेदी केला असेल त्याच्याकडून तो मी परत घेणार म्हणजे घेणार. मग त्यासाठी मला डबल किंमत द्यावी लागली तरीसुद्धा चालेल, पण मी जीवांच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणणार. इथे जीवाने नंदिनीच्या चेहऱ्यावरील हसू परत आणण्यासाठी स्वतःची इज्जत पूर्णपणे इथे घरातल्या लोकांसमोर मातीमोड केलेली असते. आणि आता नंदिनी इथे जीवाच्या चेहऱ्यावरील हसू परत आणण्यासाठी कुठलीही किंमत मोजायला तयार आहे. पण इथे रम्या आणि वसू या दोघींनीच इथे जीवाला अडकवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला, ही गोष्ट नंदिनीच्या लक्षात आलेली असते. आणि त्यामुळे जेव्हा इथे वसू आणि रम्या दोघी नंदिनी आणि जीवावरती हसत असतात, तेव्हा नंदिनीने त्यांना सडेतोड उत्तर देत सांगितलेलं असतं की तुम्हाला जेवढं काही हसायचं आहे तेवढं हसून घ्या, पण मी सुद्धा तुम्हाला आता पुरून उरणार. मी माझ्या जीवांसाठी तो हार परत घेऊन येणार. तुम्हाला कितीही वाटत असलं की तो हार मला मिळणार नाही, तरी पण मी घेऊन येणार. तेव्हा रम्या म्हणत असते, कुठून आणणार ग तू हार? तो कुठल्या तरी NRIने खरेदी केलेला हार आहे आणि तो NRI अजूनपर्यंत इथे असेल का? अगं तो केव्हाच गेला परदेशात निघून. तेव्हा नंदिनी म्हणते की जी वस्तू किंवा जी व्यक्ती आपल्याला जे हवं आहे ते जर मनापासून आपण मागितलं ना, त्या गोष्टीचा आपण मनापासून धावा केला, तर ती वस्तू आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही. आणि देवसुद्धा त्या वस्तू आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काही ना काहीतरी मार्ग निवडतच असतो. आणि मला तो मार्ग लवकरच सापडेल असं नंदिनीला आता पूर्ण विश्वास असतो. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता नंदिनी म्हणते की लवकरच तो हार मी शोधून काढणार म्हणजे काढणारच. तुम्ही बघतच राहाल सगळेजण. त्यानंतर प्रेक्षकांनो एका बाजूला काव्याची एक्झाम असते. काव्या परिपूर्ण अभ्यासाकडे लक्ष देत असते, तर दुसऱ्या बाजूला काव्या जेलससुद्धा होत असते आपल्या मैत्रीण अनिशावरती. कारण इथे पारचं आणि अनिशाचं हसणं बोलणं काव्याला आवडत नसतं. कारण काव्य आता पारच्या जणू काही प्रेमातच पडलेली आहे, पण तरीसुद्धा तिने आपल्या प्रेमाची कबुली पार्थला दिलेली नाही आहे. आणि अजून ही गोष्ट ॲक्सेप्टसुद्धा केलेली नाही आहे की तिचं पार्थवरती प्रेम आहे. तिने अजून स्वतःच्या मनालासुद्धा समजवलेलं नाही आहे की तिला ते जे काही वाटतं आहे ते पार्थबद्दलचं प्रेमच आहे, पण तिने अजून ते स्वतः मान्य केलेलं नाही आहे. पण हळूहळू ती गोष्ट ती मान्य करायला लागले. जेव्हा इथे पार्थ दुसऱ्या कुठल्या मुलीबरोबर हसून खेळून बोलत असतो, ही गोष्ट मात्र काव्याला अजिबात आवडत नसते. आणि त्यामुळे ती सतत अनिशा आणि पार्थला एकमेकांपासून वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे प्रेक्षकांनो अनिशा इथे अभ्यासासाठी रिव्हिजनसाठी काव्याकडे आलेली असते. आणि तेव्हा इथे काव्याने आता पार्थला गेस्ट हाऊसमध्ये न पाठवता काव्याने तिच्या मैत्रिणीला अनिशाला गेस्ट हाऊसमध्ये पाठवलेलं असतं. आणि स्वतः मात्र पार्थला सांगते की तुम्हाला आता त्रास होईल, मी रूममध्ये इथे जास्त वेळ अभ्यास करणार आहे म्हणून, पण तुम्ही तो त्रास सहन करायचा आणि शांतपणे झोपायचं. तेव्हा इथे पार्थला तिच्या या बोलण्याचा राग न येता त्याला तर खूप आनंद झालेला असतो की इथे काव्या पार्थवरती अगदी बायकोप्रमाणे हक्क गाजवत असते. आणि ही गोष्ट काव्याला आणि पार्थला दोघांनाही खूप आवडलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे पटवर्धन काकांचा मुलगा इथे इंडियामध्ये आलेला असतो. आणि तो आपल्या आईवडिलांना कायमस्वरूपी ऑस्ट्रेलियामध्ये आता दुसऱ्याच दिवशी घेऊन जाणार असतो. आणि इथे दुसऱ्या दिवशी रात्रीची त्यांची ऑस्ट्रेलियाची फ्लाईट असते. आणि आज इथे त्यांची ॲनिव्हर्सरी असते. त्यामुळे इथे आता पटवर्धन काकू छान तयार झालेले असतात. आणि जो हार पटवर्धन काकूंसाठी खरेदी करण्यात आलेला असतो तो त्यांच्या NRI मुलाने खरेदी केलेला असतो. त्यामुळे इथे ते काकूंचं ॲनिव्हर्सरी गिफ्ट असतं. तेव्हा इथे काकू छान तयार झालेले असतात आणि पटवर्धन काका आपल्या हाताने तो हार त्यांच्या गळ्यामध्ये घालतात. आणि तो हार तोच आहे जो जीवाच्या आजीचा असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे तर पटवर्धन काकू यांची नंदिनीबरोबर खूप छान ओळख असते. आणि त्यामुळे इथे त्यांची ॲनिव्हर्सरी असताना आता नंदिनी काही फोटोज बघत असते, इथे व्हॉट्सॲप स्टेटस बघत असते. आणि तेव्हा इथे काकूंची ॲनिव्हर्सरी असल्यामुळे ती त्यांना शुभेच्छा देत असते. पण प्रेक्षकांनो
त्याच वेळेला काही फोटोज तिच्या समोर येतात आणि ती बघते तर काय, काकूंच्या गळ्यामध्ये जो हार असतो तो हार दुसरा तिसरा कुठला नसून तो जीवाच्या आजीचा हार असतो. तेव्हा इथे नंदिनी त्या हाराचं डिझाईन बघते आणि पार्थने काढलेल्या हाराचं डिझाईन बघते. तेव्हा नंदिनीला खूप जास्त आनंद होतो. ती म्हणत असते की हा हार तर तोच आहे जो जीवांच्या आजीचा हार आहे. याचा अर्थ पटवर्धन काकूंच्या मुलाने जो इथे परदेशात असतो त्याने हा हार काकूंसाठी खरेदी केलेला दिसतोय. तो तर येणारा आहे ना, त्यांचा मुलगा एक ऑस्ट्रेलियामध्ये असतो. तेव्हा इथे नंदिनीची खात्रीच पटलेली असते की याचा अर्थ हार कुठेही गेलेला नाही आहे, हार तर पटवर्धन काकूंकडेच आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनीला खूपच जास्त आनंद झालेला असतो की ज्या हाराला ती इतकं शोधण्याचा प्रयत्न करत असते, फायनली तो हार तिला भेटलेला असतो. तो हार पटवर्धन काकूंकडे असतो. तेव्हा इथे नंदिनी आता काकूंना फोन करत असते. काकांचा फोन तर लागतच नसतो. दोघांचेही फोन न लागल्यामुळे नंदिनी टेन्शनमध्ये येते. नंदिनी म्हणत असते, आता काय करू मी, त्यांच्या घरी जावं लागेल. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ही गोष्ट आता नंदिनी जीवाला सांगत असते. पण जीवा तर कामामध्ये इतका बिझी असतो. पुन्हा ती विचार करते की नाही, जीवाला मी आत्ता काही सांगणार नाही आहे, मी तर जीवांना सरप्राईज देणार आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी पार्थला भेटते आणि पार्थला म्हणत असते की मला तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, बोला ना नंदिनी. तेव्हा नंदिनी म्हणते की मला हार सापडला आहे, पण तुम्ही कुणाला प्लीज सांगू नका. आपण तो हार घेण्यासाठी त्या लोकांच्या घरी जाऊ शकतो. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, कोण माणसं आहेत ती? तेव्हा नंदिनी म्हणते, तुमच्या लक्षात असेल तर जेव्हा काकांना दम लागला होता आणि तुम्ही त्यांच्यासाठी पाणी प्यायला दिलं होतं, तुम्हाला आठवतं आहे का? पटवर्धन काकू, त्यांची मी तुम्हाला ओळख करून दिली होती. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, हो बरोबर आहे माझ्या लक्षात. तेव्हा नंदिनी म्हणते, हार त्यांच्याकडेच आहे. त्यांनी ॲनिव्हर्सरीला तो हार घातला होता आणि काही फोटोज त्यांनी स्टेटसला टाकले होते. तेव्हा त्यांच्या गळ्यात तो हार मी बघितला. पार्थ लवकर चला, त्यांना आपण घरीच गाठूया, नाहीतर ते कधीही ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतात. कारण ते ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मुलाबरोबर कायमस्वरूपी जाणार होते. त्यांनी आपल्याला सांगितलं होतं ना. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, अगदी बरोबर, चला तुम्ही लवकर चला, आपण जाऊन तो हार घेऊन येऊया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी आपली पर्स वगैरे घेऊन पार्थ बरोबर काकूंच्या घरी जाते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ते लोक ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी पूर्णपणे तयारी करून निघालेलेच असतात, कारण रात्री त्यांची फ्लाईट असते. आणि तेव्हा ऐनवेळी तिथे नंदिनी पोचलेली असते. तेव्हा इथे नंदिनीला बघून इथे पटवर्धन काकू खूपच जास्त खुश होतात. त्यांचा मुलगा म्हणतो, तुम्ही इथे? तेव्हा काका म्हणतात की ही नंदिनी आहे, म्हणजे जेव्हा कधी आम्हाला गरज लागायची तेव्हा आम्ही आनंद निवासमध्ये नंदिनीकडे जायचो. नंदिनीने आमची खूप जास्त काळजी घेतलेली आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, नंदिनी म्हणते की काकू मला माफ करा, पण इथे आता मी एका गोष्टीसाठी आलेली आहे. तेव्हा काका म्हणतात, नंदिनी अगं बोल ना, कुठली गोष्ट हवी आहे तुला? तुझं काही काम आहे का आमच्याकडे? तेव्हा नंदिनी म्हणते, ही पेपरमधली बातमी बघितलीत का तुम्ही? हा जो हार आहे ना, तो जीवांच्या आजीचा हार आहे आणि तो आम्ही सराफ ज्वेलरकडे हा विकला होता. पण ते सगळं चुकून घडलं होतं. हा आजींचा हार आमच्या सगळ्या लोकांसाठी खूपच जास्त महत्त्वाचा आहे आणि तो हार एका येणाऱ्या व्यक्तीने खरेदी केला आहे असं आम्हाला कळलं होतं. आणि काल तुम्ही ॲनिव्हर्सरीचे फोटो पोस्ट केले होते, ते टाकले होतेत ना तुम्ही स्टेटसला, त्याच्यामध्ये मी तुमच्या गळ्यामध्ये हा हार बघितला आजी. तुम्ही प्लीज हा हार परत करू शकता का? असं समजा की तुम्ही तुमच्या नातवाला हा हार तुम्ही गिफ्ट करता असं समजा, आशीर्वाद म्हणून द्या. तुम्हाला हवं तर मी या हाराची दुप्पट किंमत द्यायला तयार आहे. प्लीज नाही म्हणू नका. प्लीज सर, प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. तेव्हा इथे पटवर्धन काकांचा मुलगा म्हणत असतो, पण हा हार आम्ही ज्वेलर्सकडून खरेदी केला आहे पूर्ण रक्कम देऊन. हा हार तुम्ही परत कसा काय मागू शकता आमच्याकडे? तुम्ही तर तो विकला होतात ना. तेव्हा नंदिनी म्हणते, चूक झाली असं समजा. माझ्या नवऱ्याने माझ्या चेहऱ्यावरचं हसू परत आणण्यासाठी हा हार त्यांना नकळतपणे विकावा लागला. पण नंतर जी त्यांची अवस्था झाली आणि माझ्या घरच्या लोकांची अवस्था झाली ती खूपच जास्त बिकट आहे. कारण एकच, हा हार आमच्या आजीचा आहे आणि तो आशीर्वाद म्हणून जीवाला देण्यात आला होता आणि जीवानी इथे माझ्यासाठी तो हार विकला होता. प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, नाही म्हणू नका.
मी तुम्हाला डबल रक्कम द्यायला तयार आहे. तेव्हा इथे पटवर्धन आजी म्हणतात की हे बघ बाळा, अगं तू कशाला इथे माझ्या पाया वगैरे पडतेस. एका आजीने जाताना आशीर्वाद म्हणून नातवाला हार दिला होता. एक आजी आता ऑस्ट्रेलियाला निघाले जायला. मी माझ्या नातीला आशीर्वाद म्हणून हा हार नाही देऊ शकत का? आणि तू आमची किती काळजी घेतली आहेस, आम्हाला इथे किती मदत केली आहेस, ती आम्ही कशी काय विसरणार. आणि त्याचबरोबर या हाराची काय गं तुमच्या आनंदासमोर, या हाराची किंमत काय. सगळ्यात जास्त तुमचा आनंद माझ्यासाठी सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. तू सुद्धा मला आजीच म्हणतेस ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनीला पटवर्धन काकूंनी तो हार परत केलेला असतो आपला आशीर्वाद म्हणून. आणि तेव्हा नंदिनी म्हणते की तुम्ही बोला, हा हार तुम्ही कितीला खरेदी केला होता, मी तुम्हाला डबल किंमत देते, ती सुद्धा आत्ताच्या आत्ता. तेव्हा इथे पटवर्धन काका म्हणतात अजिबात नाही, हा हार तुला आम्ही आशीर्वाद म्हणून दिलाय, त्याची किंमत तू देऊ नकोस. हा एका मुलाने आईसाठी खरेदी केलेला दागिना होता, पण एका आता आईने तो आपल्या नातीला दिलाय असं आम्ही समजू. तेव्हा इथे पटवर्धन काकांचा मुलगासुद्धा म्हणतो की ठीक आहे, तुम्ही माझ्या आईवडिलांची खूप काळजी घेतलीत, हा हार तुम्ही प्लीज घेऊन जा, तुमच्या आनंदापेक्षा हा हार आम्हाला इतका महत्त्वाचा नाही आहे. त्यानंतर इथे नंदिनी त्यांच्या पाया वगैरे पडते, मनापासून त्यांना थँक्यू म्हणते आणि तो हार आता पार्थबरोबर घरी घेऊन येते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, जीवा घरी आलेला असतो, नंदिनीला शोधत असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा तुमचं हरवलेलं हसू आता परत येईल. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी नको प्रयत्न करू, कुठे गेली होतीस तू. तेव्हा नंदिनी सगळ्यांना गोळा करते आणि तो हार आता जीवाच्या हातामध्ये देते आणि म्हणत असते की हा बघा, हा आहे तुमचा हरवलेला आनंद. तुम्ही माझ्यासाठी हा हार विकला होतात, पण तो तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे ना, ते मी रोज बघत होते. आणि हा बघा, मी तुमच्यासाठी हा हार परत घेऊन आले, असं इथे नंदिनी आता जीवाला म्हणते. आणि तो हार सगळ्यांच्या समोर जीवाच्या हातामध्ये देऊन त्याच्या चेहऱ्यावरचं हरवलेलं हसू ती परत घेऊन येते. तर नंदिनी बोलून नाही करून दाखवते. त्या पद्धतीने नंदिनीने पुन्हा एकदा आपला शब्द खरा केलेला असतो. तिने जीवाच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणलेलं असतं.